आरक्षण उपवर्गीकरण कृती समिती नागपूर येत्या 20 जून 2026 ला दीक्षाभूमीपासून भव्य मोर्चा काढीत आहे आणि हा मोर्चा यशस्वी करावा अशा प्रकारची मागणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने करीत आहे। तेलंगणामध्ये आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि त्या दोन राज्यामध्ये उपवर्गीकरण लागू करण्यात आलं आहे, परंतु काँग्रेसने महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाला विरोध केला आहे आणि तो योग्यही आहे। त्याचप्रमाणे माजी न्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठाने जो निकाल दिला होता तो निकालही असाच होता। त्यांनी स्पष्ट म्हटलं की ज्या ज्या राज्यामध्ये उपवर्गीकरणाची आवश्यकता आहे त्याच राज्यामध्ये उपवर्गीकरण करावे। महाराष्ट्रामध्ये उपवर्गीकरणाची काहीही गरज नाही। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि गवई परिवार उपवर्गीकरणाचा विरोध करीत आहे। तुम्हाला जर मातक समाजाबद्दल एवढंच प्रेम आहे तर अण्णाभाऊ साठे महामंडळ, त्या महामंडळामध्ये एकही पैसा नाही। अरे पहिले तिथे पैसे उपलब्ध करून द्या, करोडो रुपये उपलब्ध करून द्या। मातंग बांधवांना जर व्यवसाय मिळाला आणि जर ते मोठे झाले, आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले, ते अन्य मातंग समाजाला पुढे आणतील। आणि 50,000 अनुसूचित जातीच्या नोकऱ्या, 50,000 अनुसूचित जातीच्या नोकऱ्या तो अनुशेष भरा। आणि मुळात मी तर म्हणतो ही बदल समिती जी नेमली ती चुकीची आहे। 59 जात्या आहेत अनुसूचित जातीच्या, कमीत कमी एक मेंबर तर त्यांनी घ्यावा। तेव्हा या उपवर्गीकरणाला मी विरोध करतोय आणि 20 जून 2026 मोर्चा यशस्वी करा अशा प्रकारची कडकडीची विनंती मी परत एकदा करीत आहे। जय भीम।